चला नंबर सिस्टीमला सुरुवात करू आपण. DMEचा फर्स्ट टॉपिक नंबर सिस्टीम अँड लॉजिक गेट, त्यातला पहिला पार्ट म्हणजे नंबर सिस्टीम आपण सुरू करत आहोत. सो देअर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. फर्स्ट वन इज अ बायनरी नंबर सिस्टीम, सेकंड इज अ डेसिमल नंबर सिस्टीम, थर्ड इज अ ऑक्टल नंबर सिस्टीम अँड लास्ट इज द हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर या 4 नंबर सिस्टम तुमच्या सिलेबसला आहे आणि त्याचं इंटर कन्व्हर्जनसुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले नंबर सिस्टीम. ओके, नंबर सिस्टीममध्ये बायनरी नंबर सिस्टीम आपण बघू. बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2च बिट असतात. किती बिट असतात? 2 बिट असतात. 0 आणि 1 हे 2 बिट असतात. त्याला आपण लॉजिकली लो, लॉजिकली हाय अशा पद्धतीने सुद्धा म्हणतो. 0 आणि 1 त्याचा बेस किती असतो? 2. बेस किती असतो? 2. तर बघा याला आपण बिट म्हणतो. 0 एक बिट झाला, 1 बिट झाला, तर हे बिट आहेत. ओके, याच्यामध्ये 1 2 3 4 असे 4 बिट आहेत. ओके, 4 बिटला काय म्हणतो आपण? निब्बल म्हणतो. 4 बिटला काय म्हणतो? निब्बल म्हणतो. आणि 8 बिट असतील तर आपण काय म्हणतो? बाईट म्हणतो. 8 बिट असेल तर आपण काय म्हणतो? बाईट म्हणतो. 16 बिट असेल तर वर्ड असतं आणि त्याच्यानंतर डबल वर्ड 32 बिटचं. तर या पद्धतीने हे कन्व्हर्जन असतं. हे कशासाठी? मेमरी स्टोरेजसाठी. तुम्हाला ते कळेल. बीट, बाईट, त्याच्यानंतर मेगाबाईट, नंतर गिगाबाईट, टेराबाईट, ज्यालाच आपण काय म्हणतो? बीट, बाईट, KB, MB, GB, TB ही मेमरी. तर त्यासाठी तुम्हाला हे गरजेचं आहे. तर त्यातलं बेसिक युनिट म्हणजे बीट. तर बायनरीमध्ये 2च बिट असतात, एक 0 आणि दुसरं 1. म्हणजे लॉजिकली लो, लॉजिकली हाय असे 2 बिट असतात. आणि त्याचा बेस किंवा रॅडिक्स किती असतो? 2 असतो, 2 असतो. मग दुसरी आहे डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम आज आपण आत्तापर्यंत तीच नंबर सिस्टीम वापरतो आहे. रिअल लाईफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल, पाडे म्हणायचे असतील, सगळं काय असेल तर हीच नंबर सिस्टीम वापरतो आपण 0 to 9 पर्यंत. ओके, तर याच्यामध्ये नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, खूप काय काय आहे. तर तुम्ही ते ऑलरेडी नंबर सिस्टममध्ये 8वी 9वी 10वीला कुठंतरी शिकला असाल. ओके, त्याच्यात खोलामध्ये जात नाही मी तुम्हाला, फक्त तुम्हाला हे माहीत असावं. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे जी नंबर सिस्टीम वापरतो ही वाली. ओके, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने. अगेन 10 11 12 अशा पद्धतीने ही नंबर सिस्टीम आपण रिअल लाईफमध्ये वापरतो. त्याच्यानंतर याचा बेस जो आहे तो 10 असतो, म्हणून त्याला डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतात. बायनरी, बाय म्हणजे 2, म्हणजे याचा बेस 2 असतो. डेसिमल, डेसी म्हणजे काय? 10, म्हणून याचा बेस किती आहे? 10 आहे. 10 बेस आहे म्हणून त्याला डेसिमल म्हणतात. येते लक्षात? आता बघा नेक्स्ट ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल म्हणजे काय? 8. ऑक्टल म्हणजे काय? 8. तर याचा बेस 8 आहे आणि याच्यामध्ये 0 to 7 एवढेच डिजिट असतात. जसं की 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहे का? नाही. परत 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आहे का? नाही. परत 20 21 अशा पद्धतीनं. याच्यामध्ये 8 आणि 9 नसतात. याच्यामध्ये 8 आणि 9 असतात का? नाही. तर 8 आणि 9 याच्यामध्ये नसतात. तर या टाईपच्या नंबर सिस्टमला आपण ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो. काय म्हणतो? ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो. त्याच्यानंतरची नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. कोणती नंबर सिस्टीम? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. याच्यामध्ये अल्फा न्यूमरिकल आहे, म्हणजे अल्फाबेट बी आहे आणि न्यूमरिकलसुद्धा आहेत. ओके, अल्फा न्यूमरिकल म्हणजे काय? नंबर प्लस अल्फाबेट, नंबर प्लस अल्फाबेट. तर असं अल्फा न्यूमरिकल आहे. तर याच्यामध्ये हेक्साडेसिमलचा बेस हा 16 असतो. किती असतो? 16 बेस असतो, म्हणून त्याला आपण हेक्साडेसिमल म्हणतो. हेक्साडेसिमल. ओके, हेक्साडेसिमल 16. तर याच्यामध्ये अल्फाबेटसुद्धा असतात आणि नंबरसुद्धा असतात. तर उदाहरणार्थ इथं बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंतर ABCDEF म्हणजे इथं 10 11 12 13 14 आणि 15 हे जे आहेत याला आपण काय केलं आहे? नंबरमध्ये केलं आहे. आता परत
जर समजा 16 लिहायचं असेल तर तुम्ही काय करणार, तर 1F त्याच्यानंतर पुढं लिहिणार. ओके, ते म्हणजे हे अल्फाबेट आणि नंबर याचं कॉम्बिनेशन करणार. उदाहरणार्थ हा नंबर आहे काय 2D, याचा अर्थ काय हा 2 आणि हा D, 13 आणि 2 एकत्र केलेत अशा पद्धतीने. येते लक्षात. तर अशा पद्धतीने हेक्साडेसिमल नंबर कशाचे कॉम्बिनेशन आहेत, नंबर आणि अल्फाबेटचे कॉम्बिनेशन. येते लक्षात. सो आता आपण काय बघणार आहे, याचं कन्व्हर्जन बघणार आहे. काय बघायचं आहे, कन्व्हर्जन. ठीक आहे, बघा लक्ष द्या. एक साधा नंबर घेतला आहे, बायनरी इज कन्वर्टेड इनटू डेसिमल. आता आपण काय करणार आहे, 1 बाय 1 बायनरी इज कन्वर्टेड टू डेसिमल, बायनरी इज कन्वर्टेड इनटू ऑक्टल, बायनरी इज कन्वर्टेड इनटू हेक्साडेसिमल अशा पद्धतीने घेणार आहे. तर पहिला आपण करतोय बायनरी इज कन्वर्टेड इनटू डेसिमल. तर हा एक नंबर आहे 1011.01. या नंबरचं डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे याचा बेस किती आहे, 2 आहे. याचा बेस 2 आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, बायनरी म्हणतो. याचा जे कन्वर्जन करायचं ह्याचा बेस 10 असणार आहे. तर मग काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही हा जर बघा नॉर्मल नंबर असता समजा 10101010 असा नंबर आहे, तर मग तुम्ही काय करणार 0 × 2⁻0, 1 × 2⁻1, त्याच्यानंतर 0 × 2⁻2, त्याच्यानंतर 1 × 2⁻3, त्याच्यानंतर 0 × 2⁻4, 1 × 2⁻5, 0 × 2⁻6 आणि 1 × 2⁻7. अशा पद्धतीने तुम्ही करत चालतात. जसं इथं काय करतो आपण, इंडेक्स वाढत जातो 2चा. ओके, आणि मग कॅल्क्युलेशन करतो शेवट. ओके, तर किती येतं याचं कॅल्क्युलेशन याचं, तर हे किती येणार आहे 0, हे येणार आहे 2, हे 0, त्याच्यानंतर हे 8, त्याच्यानंतर हे 0, त्याच्यानंतर हे किती येणार आहे 2, 4, 8, 32, 16, 32, त्याच्यानंतर 0, 128 म्हणजे 120 + 32 + 8 + 2 किती आलं आहे 40 आणि 3 170. बरोबर आहे, 170 आली. ही किंमत अशी काढणं सोपी आहे, पण मग आता इथं पॉईंट आहे. ओके, इथं काय आहे पॉईंट आहे. मग त्याला कसं करायचं तर ते समजून घ्या. तर पॉईंटपासून इकडून हळूहळू जायचं आहे आपल्याला. ओके, तर मग पहिलं डिजिट घ्या 1 × 2⁻0, 2⁻0, 1 2 3 अशा पद्धतीने पॉवर वाढवत नाहीच आपल्याला. 2⁻0 घेतला तर 1 आला, 2⁻1 घेतला 2 आला, त्याच्यानंतर 0 × 2⁻2 घेतला पण हे 0 × एनिथिंग 0, त्याच्यानंतर 1 × 2⁻4 इज इक्वल्स टू -8. ओके, आणि याची बेरीज केली तर हे 11 आलं. आता इकडं काय करायचं आहे तुम्हाला, पहिले 0 घ्यायचा आहे, 0 × 10⁻−1. 0 नाही घ्यायचं बरं का, 0पासून स्टार्ट नाही करायची. 0पासून स्टार्ट फक्त या साईडला काय करायचं आहे -1पासून स्टार्ट करायचं. म्हणजे 0 × 2 to the power -1, त्याच्यानंतर 1 × 2 to the power -2. तर हे किती येणार आहे 0, हे किती येईल 0.25. मग हा नंबर जो आहे 1011.02 टू द बेस 2 म्हणजे बायनरी इज इक्वल्स टू 11.25 टू द बेस 10 म्हणजे डेसिमल. तर या बायनरी नंबरचं हे डेसिमल आलं. येते लक्षात. तर अशा पद्धतीने कन्व्हर्जन तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके, राईट डाऊन.